नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या टॉप 10 मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. पाहूया टॉप 10 न्यूज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तमिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांच्यावर टीका करत म्हटलंय की केंद्र सरकारने यूपीए सरकारपेक्षा जास्त निधी राज्याला दिलाय, परंतु काही लोक त्यावर रडत राहतात. त्यांनी द्रमुक नेत्यांना त्यांच्या पत्रावर तमिळनाडूमध्ये नाही तर इंग्रजीत स्वाक्षरी करण्याबद्दलही प्रश्न विचारलाय. रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याची समाधीहून वाद निर्माण झाला असतानाच आता किल्ल्यावरील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याची बाब समोर आली आहे. सीसीटीव्ही यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीकडे पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष होतंय. त्यामुळे स्वराज्याच्या राजधानीची सुरक्षा धोक्यात आली असून पुरातत्व विभागाकडून एकूण 15 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. हे सर्व कॅमेरे सध्या बंद आहेत. अशी महत्त्वाची बाब 5 वर्षांहून अधिक कालावधीपासून यंत्रणा बंद असल्याचं सांगितलं जात आहे. आपला भाजप आज 45 वर्षांचा झाला असून सातत्याने 3 वेळा देशाचे पंतप्रधान होण्याचा बहुमान नरेंद्र मोदी यांना मिळालाय. आज देशाच्या 16 राज्यात भाजपचे सरकार आहे तर 21 राज्यात मित्रांसोबत आपला पक्ष सत्तेवर आहे. महाराष्ट्रातल्या विकासाच्या शिखरावर नेणं हाच आपल्या पक्षाचा संकल्प असून असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. वक्फ संशोधन विधेयकाविरोधात काँग्रेसला न्यायालयात जायचं असेल तर जाऊ द्या. आम्ही आमची भूमिका मांडली आहे. यापुढे वेळ येईल तेव्हा बोलता येईल अशी भूमिका मांडत शिवसेना उभाटा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधेयकाविरोधात न्यायालयात जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. भाजपला ख्रिश्चन समाजाकडे असलेल्या जमिनी घ्यायच्या असून नंतर हिंदू देवस्थानाच्या जमिनीवरही त्यांचा डोळा आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय. कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी काल नंदुरबार दौऱ्यावर असताना सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत माणिकराव कोकटे यांनी मोठं वक्तव्य केलंय. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडलाय, मात्र त्यामुळे बाकीच्या योजना बंद पडतील असं काही होणार नाही असं कोकटे यांनी म्हटलं असून सरकार सर्वांना बरोबरीने घेऊन चाललंय, सर्वांना न्याय देणार असल्याचं वक्तव्य माणिकराव कोकटे यांनी केलंय. देशभरात काल रामनवमीचा उत्साह असताना वर्ध्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माजी खासदार आमदार तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्याची घटना समोर आली आहे. रामदास तडस यांनी सोवळं न नेसल्यामुळे पुजाऱ्यांनी त्यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्याचा आरोप करण्यात आलाय. यावरूनच रामदास तडस यांचे कार्यकर्ते आणि पुजाऱ्यांमध्ये वाद झाल्याची माहिती रामदास तडस यांनी दिली आहे. जालना जिल्ह्यातील मजबूत संघटन ऑनलाईन कार्यकर्ते संमेलन पार पडलं. या संमेलनाच्या माध्यमातून भाजपचे नेते तथा माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी काल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलंय. मात्र याच वेळी रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार आणि ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. यावेळी रावसाहेब दानवे यांनी एक मोठा दावा केलाय. उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुढच्या निवडणुकीपर्यंत राहणार नाही असं विधान रावसाहेब दानवे यांनी केलंय. भारतीय नौदल आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड यांच्या मेक 1 अंतर्गत महत्त्वपूर्ण प्रकल्प करार करण्यात आलाय. या कराराअंतर्गत कंपनी 6 मेगावॉट क्षमतेच्या मध्यम गतीच्या सागरी डिझेल इंजिनची रचना करून ते विकसित करणारे पुण्यात मुख्यालय असलेल्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्स कंपनीकडून या प्रकल्पाअंतर्गत विकसित होणाऱ्या प्रारूप डिझेल इंजिनमध्ये 50% जास्त स्थानिक घटकांचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी 270 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यातील 70% निधी केंद्र सरकार देणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलॉन मस्क यांच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी अमेरिकेत 1200हून अधिक रॅली काढण्यात आल्या होत्या. या रॅलीचा उद्देश नोकऱ्या कपात, अर्थव्यवस्था आणि मानवी हक्क यांसारख्या मुद्द्यांवर सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यात होता. या निषेधाला हँड्स ऑफ असं नावही देण्यात आलं होतं. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आदिवासी आश्रम शाळेतील इयत्ता 4थी शिकणाऱ्या विद्यार्थिनींना गृहपाठ न केल्याने शिक्षकेनं विद्यार्थिनींना मी वर्गात बोलवत नाही तोपर्यंत उठा बशा काढा असं म्हणत शिक्षा केली होती. या प्रकारामुळे स्थानिक पातळीवर तीव्र संताप व्यक्त होत असून शिक्षिकेवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या बातमीसह टॉप 10 बातमीपत्रात इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.